हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यात पूर्णा आणि कयाधू नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळूचे उत्खनन केले जाते। याकडे महसूल विभागाचे कर्मचारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत शिवसेना शिंदेगड तालुका अध्यक्ष अमोल खिल्लारी यांनी थेट जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना निवेदन दिले। सेनगाव तालुक्यातील पूर्णा आणि कयाधू नदीपात्रातून गेल्या काही दिवसांपासून राजरोसपणे वाळूचा उपसा सुरू आहे। हा अवैध उपसा आणि होणारी बेकायदा वाळू वाहतूक यामुळे तालुक्यातील रस्त्यांचे मोठे नुकसान होत आहे, असे अमोल खिल्लारी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निवेदनात नमूद केले आहे। महसूल विभागाचे कोणतेच कर्मचारी या गंभीर बाबीकडे लक्ष देत नसल्याने त्यांनी दिनांक 28 ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना निवेदन देऊन या अवैध वाळू उपशावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। जिल्हाधिकारी साहेब यांना आज आम्ही शिवसेना सेनगाव तालुक्याच्या वतीने एक निवेदन दिलेलं आहे की सेनगाव तालुक्यामध्ये जे राजरोसपणे काही महसूलच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या आशीर्वादाने बेकायदेशीररित्या रात्रीच्या टायमाला वाळूचं अवैध उत्खनन आणि वाहतूक होत आहे। ती वाळूचं उत्खनन करून वाहतूक करणारी बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यावर पायबंद होण्यासाठी आणि ही वाहतूक तात्काळ बंद करण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। या सेनगाव तालुक्यामध्ये रस्त्याची अशी चाळण झालेली आहे, रात्रीचा खेळ चाळे वाळूचा आणि रस्त्याची चाळणी करण्याचं काम हे काही लोक करत आहेत आणि याला सर्वस्वी जबाबदार महसूल प्रशासन आहे। या तालुक्याचं महसूल प्रशासन आणि उपविभागीय अधिकारी यांच्या आशीर्वादानेच हा म्हणजे इतकं मोठं उत्खनन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चालवले आहे। आम्ही आज मागणी केलेली आहे सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना की ही तात्काळ वाळू वाहतूक थांबवावी आणि जे गोरगरीब जनता आहे, ग्रामस्थ आहेत, या सेनगाव तालुक्यामध्ये कयाधू नदी आहे, पूर्णा नदीचं मोठं पात्र आहे। या जी नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात उपसा होत आहे याची पर्यावरणाची हानी होत आहे। नदीची पातळी खाली जात आहे, पाण्याची पातळी खाली जात आहे, कालांतरानं शेतकऱ्याचं नुकसान होत आहे, विहिरीची जी पाणी पातळी आहे त्याचंही खूप नुकसान होत आहे। म्हणून या सगळ्या गोष्टीवर पायबंद घालण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे। येत्या 10 तारखेपर्यंत 9 तारखेपर्यंत सन्माननीय कलेक्टर साहेबांनी जर आमच्या मागण्या मान्य नाही केल्या तर येत्या काळामध्ये शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। आणि काही माझ्या प्रमुख मागण्या होत्या त्याच्यामध्ये की अवैध रेती वाहतूक प्रकरणात महसूल अधिकाऱ्याचा सहभाग तपासावा, की इतकं मोठं उत्खनन चालू आहे रात्रीच्या टायमाला आणि जर महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला जर याची खबर नसेल तर ही सत्यता वरिष्ठ अधिकाऱ्याच्या किंवा एखादी चौकशी नेमून सत्यता पडताळणी करावी। या संबंधित ठिकाणी तात्काळ कारवाई करून हिची रेती वाहतूक थांबवावी, दोषीवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा। याच्यामध्ये अनेक दोषी आहेत। आपण सर्वसामान्य एखाद्या शेतकऱ्याचं कष्टकऱ्याचं जर काम असलं तर ते वेळेवर होत नाही महसूल विभागामध्ये आणि हे जे लोक आहेत काही ठराविक लोक म्हणजे खासगी व्यक्तीच्या माध्यमातून काही वाळू वाहतूक करणाऱ्या लोकांना पाठबळ देण्याचं काम या ठिकाणी महसूल विभागाच्या वतीने चाललेलं आहे। मी माझा स्पष्ट आरोप करतो की सेनगाव महसूल विभाग असो किंवा त्यांचे वरिष्ठ अधिकारी असो, या दोघांच्याही संगनमतानं हा कारभार त्या ठिकाणी चालू आहे। आणि रात्रीच्या टायमाला माझ्याकडे अनेक पुरावे आहेत। आज मी नाव कोणाचं घेत नाही, कोणावर टीका टिप्पणी करणार नाही, पण येत्या काळामध्ये जर ही वाळू वाहतूक थांबली नाही तर माझ्याजवळ योग्य पुरावे आहेत। मी आपल्या पत्रकार बांधवांना सगळे पुरावे देण्यास तयार आहे आणि त्या काळामध्ये सन्माननीय जिल्हाधिकारी साहेब काय यावर कारवाई करणार याकडे आमचं लक्ष असणार आहे। अवैध रेती वाहतूक करणाऱ्याला संरक्षण देणाऱ्या अधिकाऱ्याची पण या ठिकाणी चौकशी झाली पाहिजे। कारण एखादा जर बेकायदेशीररित्या उत्खनन असेल, एखाद्या शेतकऱ्याच्या बांधावर पावसाळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी झाल्यावर त्याचा बांध फुटल्यावर जर त्याला मुरुम किंवा काही गोटे दगड न्यायचं, धोंडे न्यायचं काम पडलं तर त्या शेतकऱ्याची अडवणूक करणारे हे महसूल प्रशासन, परंतु मोठमोठाले 10-6 भराचे टिप्पर चालवणाऱ्या लोकांना कशासाठी आशीर्वाद देते। आणि आगामी काळामध्ये होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या दृष्टिकोनातून सन्माननीय साहेबांनी तात्काळ याच्यावर कारवाई केली पाहिजे। येत्या काळामध्ये हे वाळूवाले कुठल्याही थराला जाऊ शकतील आणि मागच्या काळामध्ये बी माझ्या सेनगाव तालुक्यातील काही पत्रकार बांधव किंवा त्या ठिकाणचे ग्रामस्थ आणि काही होतकरू जे समाजाला न्याय देण्याचं काम करतात अशा लोकांनी मागील काळात तक्रारी केल्या, परंतु जाणीवपूर्वक त्यांना काही खासगी व्यक्तीच्या माध्यमातून त्यांना धमकवण्याचा प्रकार या ठिकाणी या तालुक्यामध्ये झाला होता। आता आम्ही हा प्रकार खपवून घेणार नाही। सन्माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आमची नम्र विनंती आहे की तात्काळ कार्यवाही करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलनं काय उत्तर द्यायचं ते आम्ही सक्षम आहोत। प्रतिनिधी महादेव हारण, NTV न्यूज मराठी, सेनगाव, हिंगोली।